रामपाल महाराजांनी आम्हाला दीक्षा दिली। आता आयुष्याची इति कर्तव्यता झाली आहे। आम्हाला 8 सप्टेंबर रोजी परमेश्वराचं बोलावणं आलंय। 6 सप्टेंबरला सकाळी रामपाल महाराजांच्या सेवेत महापूजेला सुरुवात होईल आणि त्यानंतर 8 सप्टेंबरला आम्ही कुटुंबासह वैकुंठात जाणार आहोत। आता आम्हाला आतुरता फक्त आमचा देह वैकुंठात जाण्याची आहे। हे शब्द आहेत कर्नाटक सीमेवरच्या शिंगणापूर गावातल्या तुकाराम इरकर यांचे। 8 सप्टेंबरला फक्त तुकाराम इरकर नाही तर 20 जण रामपाल महाराजांच्या दीक्षेमुळे देहत्याग करण्याच्या तयारीत होते। यात पुण्यातले 10 जण तर कर्नाटकमधल्या अनंतपूर आणि विजयपूरमधल्या प्रत्येकी 5 जणांनी देहत्याग करण्याचा निर्णय घेतला होता। 20 जण देहत्याग करणार असल्याची बातमी बाहेर आली आणि सगळीकडे खळबळ माजली। वैकुंठ, देहत्याग हे शब्द ऐकून लोकांना, पोलिसांना आणि प्रशासनालाही धक्का बसला। प्रशासनातले अधिकारी या 20 जणांचा शोध घ्यायला लागले। त्यांनी या लोकांना शोधलं, त्यांच्याशी संवाद साधला आणि बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांचं मतपरिवर्तन करण्यात यश मिळवलं। आता या 20 जणांनी आपला देहत्यागाचा निर्णय मागे घेतला असला तरी मुळात त्यांनी हा निर्णय का घेतला होता? ज्या रामपाल महाराजांनी त्यांना दीक्षा दिली होती ते स्वतः जेलमध्ये आहेत, तरी हा कार्यक्रम नक्की काय होणार होता? ज्यांच्या प्रभावाखाली हे सगळं घडलं ते रामपाल महाराज आहेत कोण? हे सगळं कोडं समजून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। कर्नाटकाच्या सीमेवर असलेलं अनंतपूर गाव। अनंतपूर गावातल्या शिंगणापूर रस्त्यावर तुकाराम इरकर यांचं कुटुंब राहतं। तुकाराम यांच्या कुटुंबात 5 सदस्य आहेत। पत्नी सावित्री, मुलगा रमेश, सून वैष्णवी आणि मुलगी माया शिंदे। तुकाराम यांच्या मुलीचं लग्न झालंय आणि सांगलीतल्या जत तालुक्यातील कुडनूर या गावात तिचं सासर आहे। गेल्या अनेक वर्षांपासून तुकाराम आणि त्यांच्या घरातील सदस्य रामपाल महाराज यांची सेवा करतात। त्यांची मुलगी माया शिंदे या देखील सांगलीहून कर्नाटकमध्ये रामपाल महाराजांच्या सत्संगासाठी जातात। गंभीर गोष्ट म्हणजे तुकाराम यांच्या कुटुंबातील 5ही जण 8 सप्टेंबरला देहत्याग करणार असल्याचं सांगण्यात आलं होतं। रामपाल महाराजांच्या बोलण्याचा, त्यांच्या धार्मिक उपदेशाचा या इरकर कुटुंबावर खूप प्रभाव आहे। त्यामुळेच मोक्षप्राप्तीसाठी त्यांनी रामपाल महाराजांच्या आशीर्वादात वैकुंठात जाण्याचा निर्णय घेतला होता। आता माया शिंदे या सांगलीतल्या कुडनूर गावात राहतात। जेव्हा त्यांच्या पतीला आपल्या पत्नीचा देहत्याग, वैकुंठ या सगळ्या गोष्टींबद्दल कळालं तेव्हा त्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण माया यांनी आपल्या नवऱ्याचं काय ऐकलं नाही। त्यात माया यांचं संसारात पोराबाळांकडे ही लक्ष नसल्यानं त्यांनी कुटुंबासह देहत्याग करण्याचा निर्णय घेतल्यानं माया यांच्या पतीनं जत पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांना हा सगळा प्रकार सांगितला। मग पोलिसांनी माया शिंदेंना बोलावलं, त्यांना विश्वासात घेतलं, विचारपूस केली, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण माया यांनी पोलिसांना काहीच ठोस माहिती सांगितली नाही। त्यांना वारंवार प्रश्न विचारल्यावरही त्या शांतच राहत होत्या। मग पोलिसांनी माया यांचे वडील तुकाराम इरकर यांना चौकशीसाठी बोलावलं। पोलिसांनी तुकाराम यांना समजावून सांगितलं की तुम्ही जे करताय ते चुकीचं आहे। वैकुंठात जाण्यासाठी देहत्याग करणं हा मार्ग बरोबर नाही। पोलीस तुकाराम यांची मनधरणी करत होते, पण तुकाराम यांनी देखील पोलिसांचं काही ऐकलं नाही। याउलट तुकाराम यांनी दिलेल्या उत्तरामुळे पोलिसांनाच धक्का बसला। तुकाराम म्हणाले, आम्हाला परमेश्वराचा आदेश आहे, परमेश्वरानेच आम्हाला वैकुंठात बोलावलंय, परमेश्वराच्या आदेशानुसारच आम्ही देहत्याग करणार आहोत। तुकाराम यांचं हे बोलणं, त्यांच्या बोलण्यात वारंवार असलेला रामपाल महाराज यांचा उल्लेख यामुळे पोलिसांना त्यांच्यावर असलेल्या प्रभावाची जाणीव झाली। त्यामुळे त्यांनी ज्या ठिकाणी रामपाल महाराज यांचा मठ आहे त्या कर्नाटकामधल्या अथनी पोलिसांना याबद्दल माहिती दिली। जत पोलिसांकडून मिळालेल्या धक्कादायक माहितीनंतर अथनी पोलीसही तुकाराम यांच्या घरी गेले। कुटुंबातील सदस्यांचं मतपरिवर्तन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। अथनी पोलिसांसह चिक्कोडी पोलीस प्रशासन, तहसीलदार हे सगळेच तुकाराम यांच्या घरी गेले आणि त्यांना देहत्याग न करण्यासाठी समजावू लागले, पण पोलिसांच्या समजावण्याचा तुकाराम आणि त्यांच्या कुटुंबावर कोणताही फरक पडला नाही। इरकर कुटुंब 8 तारखेला देहत्याग करून वैकुंठात जाण्याच्या निर्णयावर ठाम होते। या कुटुंबाच्या म्हणण्यानुसार रामपाल महाराज यांनी आम्हाला दीक्षा दिली आहे, त्यामुळे आमच्या आयुष्यात जे काही कर्म होते ते आता सफल झालेत। रामपाल महाराजांच्या दीक्षेमुळे आम्हाला परमेश्वरानेच वैकुंठात बोलावलंय। 6 सप्टेंबरला महापूजा झाल्यानंतर 8 सप्टेंबरला आम्ही सदेह वैकुंठात जाणार आहोत। आम्हाला फक्त त्याच दिवसाची आतुरता आहे। 6 ते 8 सप्टेंबरमध्ये होणाऱ्या सोहळ्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास केला। तेव्हा त्यांना एक धक्कादायक माहिती मिळाली। फक्त इरकर कुटुंबच नाही तर एकूण 20 जण 8 सप्टेंबरला वैकुंठात जाण्यासाठी देहत्याग करणार होते। यात इरकर कुटुंबातले 5 जण, विजयपूरमधले 5 तर मूळचे उत्तर प्रदेशमधले पण पुण्यात राहत असलेले 10 जण यांचा समावेश होता। पण पोलिसांनी, स्थानिक नागरिकांनी, इतर मठातल्या महाराजांनी एकत्र येत या 20 जणांची समजूत काढली आणि त्यांना आपल्या देहत्यागाचा निर्णय मागे घ्यायला लावला। पोलीस आणि प्रशासनाने घेतलेल्या या मेहनतीमुळे 20 जणांचा जीव वाचला। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 6 ते 8 सप्टेंबरमध्ये नेमकं होणार काय होतं आणि ज्यांच्या प्रभावातून हे सगळं घडत होतं ते रामपाल महाराज आहेत तरी कोण?
तर अथणीमधल्या अनंतपूरमध्ये रामपाल महाराज यांच्या भाविकांनी एक सोहळा आयोजित केला होता, ज्यात रामपाल महाराजांसाठी 14,000 रुपये खर्च करून चांदीचं वर्क लावलेली खुर्ची आणण्यात आली होती. जे 20 जण 8 सप्टेंबरला देहत्याग करणार होते ते दर तासाला या खुर्चीला साष्टांग दंडवत घालून त्यांची सेवा पूर्ण करणार होते. हा सगळा कार्यक्रम पाहण्यासाठी भक्तांची गर्दी सुद्धा होणार होती. पण पोलिसांनी परराज्यातून आलेल्या भाविकांना माघारी पाठवलंय, तर इरकर कुटुंबाची चौकशी होणार आहे असं माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांमधून सांगण्यात आलंय. आता या 20 जणांचा देहत्यागाचा निर्णय मागे घेण्यात आला असला तरी एक प्रश्न राहतो, तो म्हणजे ज्यांच्या प्रभावातून हे भाविक देहत्यागासारखा टोकाचा निर्णय घेणार होते ते रामपाल महाराज आहेत तरी कोण? तर रामपाल महाराजांचं मूळ नाव आहे रामपाल सिंग. रामपाल महाराज हे प्रभावशाली पण वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आध्यात्मिक गुरु किंवा गॉडमॅन म्हणून प्रसिद्ध आहेत. मूळचे हरियाणाचे असलेले रामपाल महाराज आधी हरियाणा सरकारच्या इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणून काम करत होते. 18 वर्ष या पोस्टवर काम केल्यानंतर 1988 मध्ये परमसंत रामदेवानंद महाराज यांच्याकडून दीक्षा घेत त्यांनी सांगितलेल्या भक्ती मार्गावर रामपाल महाराज चालू लागले. त्यांनी कबीर पंथाचा वारसा स्वीकारला. या रामपाल महाराजांचे देशभर अनेक मठ आहेत. रामपाल महाराज त्यांच्या भक्तांना शांतीचा मार्ग, मोक्ष आणि वैकुंठाची शिकवण देतात. त्यांच्याकडे येणाऱ्या भक्तांना रामपाल महाराजांकडून नामदीक्षा दिली जाते. या दीक्षेतून भक्त जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होतो आणि सतलोक या परम स्वर्गात जाण्याचा मार्ग प्राप्त करतो असा त्यांच्या भक्तांचा विश्वास आहे. त्यामुळेच त्यांच्या आश्रमांमध्ये कायम गर्दी असते. त्यांचे सत्संग लोकांकडून मोठ्या प्रमाणावर ऐकले जातात. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रामपाल महाराज स्वतः जेलमध्ये आहेत. त्यांच्यावर श्रद्धा असलेल्या भाविकांची संख्या मोठी असली तरी त्यांचा इतिहास सुद्धा वादग्रस्त राहिलाय. 2000 साली रामपाल महाराज यांनी हरियाणाच्या हिसारमध्ये सतलोक आश्रमाची स्थापना केली. त्यानंतर त्यांच्या अनुयायांची संख्या हळूहळू वाढत गेली. 2006 मध्ये रोहतकच्या करौंथा गावात रामपाल महाराज यांचे अनुयायी आणि स्थानिक आर्य समाजाचे अनुयायी यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला. यातून गोळीबार आणि दगडफेक सुद्धा झाली. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रामपाल महाराज यांच्यावर खून, हत्येचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल झाले. यात ते काही काळ तुरुंगात सुद्धा होते, पण पुढे ते जामिनावरती बाहेर आले. त्यानंतर 2014 मध्ये पोलिसांनी त्यांना पुन्हा ताब्यात घेतलं. यावेळी पोलिसांनी त्यांच्या आश्रमावर धाड टाकली. तेव्हा रामपाल महाराज यांचे अनुयायी आणि पोलिसांमध्ये मोठा संघर्ष झाला. यात 5 महिला आणि एक 18 महिन्याचं मूल मृत्युमुखी पडल्याचं बातम्यांमधून सांगण्यात येतं. 2018 मध्ये कोर्टानं त्यांना 2 खून प्रकरणांमध्ये दोषी ठरवलं आणि आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर 2006च्या प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता झाली. पण 2014च्या प्रकरणात ते अजूनही जेलमध्ये आहेत. त्यांच्या अनुयायांकडून रामपाल महाराज निर्दोष असल्याचा दावा करण्यात येतो, पण अजूनही याबद्दल कोर्टात खटला सुरू आहे. पण असं असलं तरी रामपाल महाराज यांचा लोकांवर मोठा प्रभाव आहे. त्यांची जेलमध्ये जाण्यापूर्वी रेकॉर्ड केलेली प्रवचनं आजही सोशल मीडिया आणि टीव्हीच्या माध्यमातून लोकांना ऐकवली जातात, ज्याला लाखोंच्या संख्येनं व्ह्यूज सुद्धा येतात. जेलमधल्या कैद्यांना सुद्धा ही प्रवचनं ऐकवण्यात येतात. त्यातून जेलमध्येही नामदीक्षा घेऊन गुरुमार्ग स्वीकारणाऱ्या कैद्यांचं प्रमाण मोठं असल्याचं सांगण्यात येतं. थोडक्यात वादग्रस्त इतिहास असला तरी रामपाल महाराजांच्या अनुयायांची संख्याही मोठी आहे. त्यांच्या प्रभावातूनच मोक्षप्राप्तीसाठी 20 जणांनी देहत्याग करण्याचा निर्णय घेतला होता. पण पोलिसांच्या आणि प्रशासनाच्या तत्परतेमुळे या 20 जणांचा जीव वाचवण्यात त्यांना यश आले. आता चौकशीतून आणखी काय माहिती समोर येते, नेमकी कुठली माहिती मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.